परंतु आपण बघतोय की शिंदेच्या काळात जे कामं झाले शिंदेच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. शिंदेच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे, आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही. त्याच्यामध्ये ते एक आहे, आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये तर हे कसं राहत. त्याच्यावेळी मी आधीही म्हटलंय की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील. आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झालाय जनतेसमोर आणणार असतील, नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करतो. आम्हाला गरज आम्ही कशाला जवळीक खातो. सर ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे, ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षाचे हे काम नाही की सकाळपासून त्यांच्यावरती आम्ही टीका करत राहावं विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत. ज्या उत्तम गोष्टी घडतायत या राज्यामध्ये तर त्याच्याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडायला काहीच हरकत नाही. यालाच लोकशाही म्हणतात ना. सर्व आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी करू नका अशा पद्धतीची स्थानिकांची मागणी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी शिवसैनिकांची कुठे पण नाशिकमध्ये त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. आम्ही काल चर्चा केली त्या विषयावर. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साधारण अशा प्रकारच्या आघाड्या होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येकाला संधी हवी आहे. त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा फार तर अशा आघाड्या होतात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक जण आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो. शिवसेना एकत्र लढणार. आमची अशी भूमिका आहे की आम्ही या इकडल्या सर्व जागा लढाव्यात नाशिकच्या, अशी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहे. त्याच्यावर आता उद्धव साहेबांनी जाऊन चर्चा करू. काही लोकांना म्हणलेले आहेत मग हे कुठे जातात, गुवाहाटीला का सुरतला की गोव्याला की दरे गावात, काय कुठे जातात. बघा, यांची मती गुंग झालेली, हे भरकटलेले, हे सगळे अघोरी साधू आहेत. आणि प्रयागराजच्या अघोरी साधू जे आहेत त्यांची तपस्या आहे, ते हिंदुत्वाचे प्रतीक आहेत. पण हे नकली अघोरी आहेत, नकली अघोरी, हे राजकारणातले अघोरी आहेत. त्यांच्यावर लक्ष देऊ नका, अजिबात लक्ष देऊ नका. आणि हे जे अघोरी कृत्य करतायत सगळे राजकारणात, पाप करतायत, त्याच्यामुळे हे गंगेच्या किनाऱ्यावर जमलेल्या अघोरींचं नाव खराब होत आहे.